आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन न्यूमरल्स याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर पहा, रोमन न्यूमरल्स कसे तयार करायचे, 1 ते 100 अंक रोमन न्यूमरलमधील कसे तयार करायचं हे पाहणार आहोत. तर पहा, रोमनमध्ये फक्त 7 बेसिक सिम्बॉल आहेत. हे जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला 1 ते 100 अंक हे तयार करता येतात आणि त्याचे 3 रूल्स आहेत. फक्त ते 3 रूल्स आपण जर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलं तर आपल्याला हे अंक तयार करणं अगदी सोपं जाणार आहे. तर पहा, याची माहिती आपण आता घेणार आहोत. तर पहा, IVXLCDM हे आहेत ते 7 बेसिक सिम्बॉल. आय म्हणजेच काय, 1. आय या सिम्बॉलचं जे काही व्हॅल्यू आहे ते आहे 1. व्हीची व्हॅल्यू आहे 5, एक्सची 10, एलची आहे 50, सीची 100, डीची 500 आणि एमची 1000. म्हणजे पहा, 1, 5, 10, 50, 100, 500, 1000 अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आणि पहा, हे जे काही 1, 10, 100 आणि 1000वाले जे काही व्हॅल्यूज आहेत, 1, 10, 100 आणि 1000वाले व्हॅल्यूज हे आपण 3 टाइम्स रिपीट करू शकतो. परंतु 5, 50, 500वाले जे काही व्हॅल्यूज आहेत हे आपण रिपीट करू शकत नाही. मग आता पहा, 1 कशा प्रकारे लिहू शकतो आपण. 1साठीचं सिम्बॉल आहे आय. 2, 1 आणि 1 2 होतं, म्हणजेच आय आपल्याला 2 वेळा मांडायचं आहे. 3, 1 1 1 म्हणजे 1 आणि 1 आणि 1 3 होणार आहे. मग पहा, आता आय जो काय आहे आपण 3 टाइम्स रिपीट करू शकतो. मग 4 आपण 4 वेळा आय लिहून करता येणार नाही. 5मधून आपल्याला 1 कमी करायचं आहे, तर इथे 4 तयार होतो. आणि हा आहे रोमनमधील दुसरा रूल, की जर आपण मोठ्या व्हॅल्यूच्या आधी म्हणजे डाव्या बाजूला जर आय मांडलं, लहान व्हॅल्यू मांडलं, तर ते वजाबाकी होते. म्हणून आपण 4 हे अशा प्रकारे लिहितो रोमनमध्ये. व्ही 5साठी तर सिम्बॉल आहे. 6 तयार करायचं तर आपल्याला. मग मोठ्या व्हॅल्यूच्या आता उजव्या बाजूला मांडायचे लहान व्हॅल्यू म्हणजे VI. 5 आणि 1 6. मग 5 आणि 2 7 झालेलं आहे. 5 आणि 3 8 झालेलं आहे. आणि पहा, आता 9. 5 आणि 4 करायचं आहे का इथे, नाही, कारण आपण आय 4 वेळा रिपीट करू शकत नाही. 10तून 1 कमी करायचं आहे, कारण वजाबाकीचं तिथे रूल आहे. आधी मांडलं तर वजाबाकी. 10 वजा 1 झालं की 9 झालं. मग पहा, एक्स म्हणजेच 10 तर ऑलरेडी दिलेलं आहे सिम्बॉल. मग आता 11 ते 19 हे फक्त तुम्हाला 1 ते 9 अंक मांडायचे आहेत. म्हणजे एक्सच्या पुढे आय मांडले की 11, एक्स डबल आय केले की 12 अशा प्रकारे होणार आहे. मग आता फक्त 20 डबल एक्स, 30 ट्रिपल एक्स हे लक्षात ठेवायचं आहे. 40, 50मधून 10 कमी करा, म्हणजेच काय XL होणार आहे. 50साठी यल आहे, 60साठी LX होणार आहे, 70साठी यल डबल एक्स होणार आहे, 80साठी यल ट्रिपल एक्स होणार आहे. आता 90, 100मधून एक्स कमी करा. 100मधून काय करायचं आपल्याला 10 कमी, म्हणजेच XC होणार आहे 90 आणि C होणार आहे 100. अशा प्रकारे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि यांच्या पुढे 20 आणि 21, 30 आणि 2 32 म्हणजे हे सगळे फक्त 9 जे काही अंक आहेत ते फक्त तुम्हाला रिपीट करायचं आहे. म्हणजे